महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत आरोग्य विभागामध्ये नमस्कार मंडळी मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज यांच्यामध्ये 263 जागांसाठी या ठिकाणी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला आरोग्य विभाग यांच्या अंतर्गत गट ड वर्ग 4 यांची या ठिकाणी तुम्हाला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्याचाच मित्रांनो या ठिकाणी निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे. तुम्ही कशा पद्धतीने हा निकाल पाहू शकतात, बाकी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन पण चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज चढा सुरू करूया. तरी मित्रांनो तुम्ही पाहू शकतात, महाराष्ट्र शासनाच्या मार्फत वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग मुंबई यांच्या अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज असेल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज, वसंतदादा पाटील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सांगली आणि आरोग्य पथक तासगाव यांच्या अंतर्गत जी गट वर्ग 4ची जी जाहिरात होती आणि त्याचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले. यामध्ये जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग मुंबई यांच्या अधिस्थल या ठिकाणी पाहू शकता. तुम्हाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सांगली व आरोग्य शिक्षण पथक तासगाव यांच्या ड वर्गाची जी की पदभरती 31 डिसेंबर 2025 ला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी तुमची जी एक्झाम होती त्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये सदर भरतीचा गट ड 85% पेक्षा जास्त उमेदवारांना ज्यांचे मार्क पडलेले अशी तात्पुरत्या स्वरूपात यामध्ये लिस्ट क्वालिफाईड कॅन्डिडेट ऑफ द डिस्क्रिप्टिंग ऑर्डर ऑफ मार्क क्रेडिट वाईज यांच्याद्वारे तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. यामध्ये जर पहिलं तर तुम्ही पाहू शकता, यामध्ये रूरल हेल्थ ट्रेनिंग सेंटर तासगाव यांच्या मार्फत ज्या विद्यार्थ्यांनी ह्या हॉस्पिटलसाठी अर्ज केला होता, म्हणजे डेंटल असेल, पिऊन असेल किंवा इतर जी पद असतात त्यासाठी जर अर्ज केला होता त्याची लिस्ट या ठिकाणी तुम्हाला लागलेली आहे. त्यामध्ये पाहू शकतात ज्या उमेदवारांना 45% पेक्षा जास्त उमेदवारांना मार्क्स आहेत अशांची यादी लागलेली आहे. पुढचा मित्र तुम्ही पाहू शकता, त्यामध्ये जर पहिलं तर पद्मभूषण वसंतदादा पाटील हॉस्पिटल मिरज ह्या हॉस्पिटलसाठी ज्या उमेदवारांसाठी ज्या वेगवेगळ्या पोस्टसाठी अप्लाय केला असेल त्या पोस्टसाठी सगळी माहिती आणि जे विद्यार्थी 45% पेक्षा जास्त असे विद्यार्थ्यांना मार्क्स पडलेले आहेत अशा उमेदवारांची माहिती या ठिकाणी तुम्हाला आलेली आहे. त्याचबरोबर पुढचा येतो तो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल मिरज ह्या उमेदवारांसाठी ह्या हॉस्पिटलसाठी सुद्धा ज्या उमेदवारांसाठी वेगवेगळ्या पदासाठी अर्ज केला असेल आणि अशांसाठी 45% पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले आहेत अशांची या ठिकाणी यादी सुद्धा लावण्यात आलेली आहे. पुढचा आहे तो मित्र तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज यांच्या मार्फत या ठिकाणी क्लास VI म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी वार्ड सर्वंट जी पोस्ट होती त्यासाठी मित्रांनो तुम्हाला किमान 85% पेक्षा जास्त उमेदवारांसाठी ज्यांना मार्क्स पडलेले आहेत अशा सर्व उमेदवारांसाठी तात्पुरत्या स्वरूपात तुमच्या ठिकाणी नाव आलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता तुम्ही कशा पद्धतीने नाव आलेलं आहे ते सुद्धा चेक करायचं आहे. त्यामध्ये तुम्ही ज्या पदासाठी किंवा ज्या हॉस्पिटलसाठी तुम्ही अर्ज केला असेल त्या हॉस्पिटलची PDF तुम्हाला ओपन करायची आहे. PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. तेथे तुम्ही नक्की जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार. त्यामध्ये जर पाहिलं तर PDF ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव टाईप करण्यापूर्वी रोल नंबर किंवा रजिस्टर नंबर टाईप करायचा आहे. त्यामध्ये सिंपलचा रोल नंबर आहे तो तुम्हाला टाईप करायचा आहे आणि तुमचा नंबर टाईप केल्यानंतर तुमचा अशा पद्धतीने तुमचा जो रोल नंबर किंवा रजिस्टर नंबर किंवा नाव हायलाईट होणार आहे आणि तुम्ही तुमचं नाव आणि टक्केवारी वर्ग असेल, तुमचं हॉस्पिटलचं नाव आणि तुमची योग्य माहिती वगैरे तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये जर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला सर्व पदासाठी जर बघितलं तर मित्रांनो यामध्ये ज्या उमेदवारांसाठी 45% पेक्षा जास्त असे सगळेच उमेदवार तुम्हाला ठिकाणी दिसणार आहेत. आता जी लिस्ट लागणार आहे ती लिस्ट वाईज जर बघितलं तर तुम्हाला जे तुमची कास्ट असेल कास्ट वाईज लिस्ट लागणार आहेत आणि कास्ट वाईज लिस्टमध्ये जर ज्यांचं नाव आहे सिलेक्शन झालेलं आहे असे सिलेक्शन लिस्ट असणार आहेत. त्याचबरोबर वेटिंग लिस्ट सुद्धा तुमच्या ठिकाणी असणार आहेत. यामध्ये आता ज्यांचं सिलेक्शन आणि वेटिंग असणार आहे त्यांचं आता डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा तुमचं घेतलं जाणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही तुमचं जो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज म्हणजे GMC मिरजचा निकाल पाहू शकतात आणि पुढील प्रक्रिया सुद्धा कशा पद्धतीने होणार आहे ते सुद्धा. तर ही होती मित्रांनो तुम्हाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा निकाल. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.